आणि मग जे काम क्रोध मत्सर दम अहंकार जे आहे सर्वांना त्यांनी आळा घातलेला आहे, त्याला जिंकलेला असते आणि मग त्यांना काम क्रोध कसल्याच प्रकारचा नसल्यामुळं त्यांच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची वाईट भावना नसते किंवा त्याच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची खळ नसते, म्हणून त्या माणसाला किंवा त्या स्वरूपाला सज्जन म्हणावे. या दृश्य द्रष्टा दर्शन ध्येय ध्यातानी ध्यान ज्ञेय ज्ञातानी ज्ञान अवघे चित्वन भासत. मग त्या सज्जनाचं कसं आहे, ध्येय ध्याता ध्यान किंवा ज्ञेय ज्ञाता ज्ञान आणि दृश्य द्रष्टा दर्शन हे जी त्रिपुटी आहेत या त्रिपुटी एक रूप झालेले असतात. त्याला बघावे ते समजा देवाचं स्वरूप, पाहावं ते देवाचं स्वरूप, ऐकावं ते देवाचं स्वरूप, वर्णन करावे तेही देवाचं स्वरूप, अशी असणारी तिची तीन त्रिपुटी त्या देवाच्या स्वरूपामध्ये लीन झालेली आहे. हे सज्जनाचे लक्षण लुब्धचे का विश्लेषण सांगो त्याचे ही चिन्ह सावधान अवधान. आणि हे असणारे जे सज्जनाचे जे लक्षण आहेत, मग हे सज्जनाचे लक्षण मग पाहिल्यानंतर म्हणजे हुबेहूब हनुमंतरायाला त्या काळनेमीच्या स्वरूपामध्ये दिसलेले आहेत. तशा प्रकारचा हा सज्जन झालेला हनुमंतरायाला दिसलेला आहे. द्रव्य लाभ देखे ज्यापासी सदा ओळखे तयासी अणुमात्र नुलंगी वचनासी मने सर्वस्वे मी दास तुझा. त्यावेळेस हनुमंतराय पाहिलं आणि मग हे सज्जनाचं रूप धरलेलं, मग याने विचार केला नाही, म्हणला आपण ही जी कार्य साधणार आहोत ही कार्य साधल्यानंतर एक तर म्हणला जर आपण हनुमंतरायाला गोविलो तर तिकडे राज्य भेटणार, किंवा जर आपल्याला हनुमंतरायाच्या हाताने जर म्हणालं तर आपल्याला मोक्ष प्राप्ती निश्चितच आहे, असं मनाच्या ठिकाणी निश्चय केलेला आहे. देख धन्वंत व्यवहारे सौजन्य त्यासी अत्यादरे विरत दे कोणी एक सरे स्वय दाता रे बैसवी. असं एक निष्ठ एक रूप धरून देवाचं स्मरण जपमाळ हातात घेऊन जप करीत करीत एक निष्ठेनं भजन करतोय की काय, असं प्रत्यक्ष काळनेमीकडे पाहिल्यानंतर नाही देवालाच आपलंस करून घेण्यासाठी हातात तपाला बसलेला आहे असं दिसू लागलेलं आहे, भासू लागलेलं आहे. मने भगवंताची कोण सत्ता सिद्ध ईश्वर दत्त भोग सता सांडून धरली तापसता अभाग्यता केवडी पा. मग काळनेमीला हा जाणून वेश म्हणजे कपटासाठी धरलेला होता. मनामध्ये तर भोग किंवा सभोग किंवा संसार किंवा विरक्ती तर नाही, मग असं आहे मनामध्ये. आपण म्हणजे मार्तरायाला हनुमंतरायाला गोवायचं, पण वरून जर पाहिलं तर असा संपूर्णपणे परिपूर्ण असणारा तापस वेश असा दिसू लागलेला आहे. वित्तशनाचा जो नर त्याचा ऐसा विचार आता कामातुर जो नर संक्षेपाकार सांगेन. मग हे असणार म्हणजे वरून झालेल्या स्वरूपाचं जे आहे सज्जनाचा स्वरूप झालेला जे कप्तान झालेला त्याचा असा विचार आहे. मग आता जो कामातुर आहे कामातुराचा काय विचार सांगलेले आहेत आपल्याला नाथ महाराज. स्त्री कामजाच चित्ती मोय बहिणी ते नोळखती स्त्री रूप झाली वृत्ती जग देखती स्त्री रूप. मग स्त्री कामाची म्हणजे जे ज्याला आसक्ती लागलेली आहे, मग सहज पाहिल्यानंतर जगामध्ये तिकडं पाहिलं त्याला तिकडं स्त्रीचं रूप झालेलं असतं किंवा त्याचं कुठंही कसल्या प्रकारचं मन लागत नाही, कारण त्याला स्त्री कामाची आसक्ती झालेली आहे. म्हणून
तो जो माणूस आहे ही आपली आई आहे किंवा ही बहीण आहे ही कुठल्याही प्रकारचा विचार करीत नाही अशी असणारी स्त्री आसक्ती कामवृत्ती झालेल्या माणसाची व्यथा नाथ सांगू लागलेले आहेत. बापा भावासी सांगता गोष्टी माय बहिणीचा विकल्प पोटी इतराची काय गोष्टी सकळ सृष्टी माझारी. आणि मग असा जो कामातून राहिलेला पुरुष आहे त्याला माय किंवा बहीण जर ओळखू येत नाही मग बाकीचं जे जगामध्ये जे काही आहे त्याचा तर विचारच करायचा नाही. मग असा असणार तो कामातूर माणूस असा इतक्या प्रकारचा वाया गेलेला असतो बाकीचं तर आयाबहिणीचं त्याला काही सुद्धा किंमत नाही. हनुमान साधु रत्नागाध साधु रत्न अद्वैत बोध नेने राक्षसाचे कपट भेद साधुत्व शुद्ध नमो आला. हनुमंतराय कसे आहेत आगाध भक्ती आहे आगाध नामाचा महिमा भरपूर आहे. मग एवढा असणारा जो एकनिष्ठ असणारा जो हनुमंतराय आहे हनुमंतरायाला हे कपट वेश आहे किंवा हा नाही हा कपटी आहे किंवा हे दुर्जन आहे ही मनामध्ये कसल्याच प्रकारची भावना नाही. मनामध्ये विचार केला म्हणला एवढा साधू संत आपल्याला दिसलेला आहे मग ही जर आपल्याला संत भेटला या संताचं दर्शन जर घेतलं तर आपल्याला जे रामकार्य आहे रामकार्य लवकर होईल. मग ह्या असं आहे एवढा शुद्ध प्रकारचा विचार हनुमंतरायाने आपल्या मनाच्या ठिकाणी केलेला आहे. दिव्याश्रम मनोरम देखोण्या मोहतम नमन करिता पुलवांगम अति सप्रेम हरिरंगे. हनुमंतरायाने तो आश्रम पाहिला बघ म्हणले कसला दिव्य आश्रम आहे काय म्हणले एवढा असणारा साधू आहे इथं तपस्याला बसला महान ऋषी दिसत आहे वा किती छान प्रकारचं किती भव्य असणार किंवा मनाला रुचणार किती मनोरम असणारा आश्रम आपल्याला दिसू लागला आहे. नाही खरंच करावं तेवढं नवल कमी आहे असा हनुमंतराय मनाच्या ठिकाणी विचार करू लागलेले आहेत. स्वकार्याती कुशळ आनंद कोणी गोळंगुळ घातले लोटांगण प्रबळ चरण कमळ वंदना. हनुमंतरायाने विचार केला नाही म्हणलं एवढा साधू आहे एवढा आश्रम आहे एवढा दिव्य असणारा मनोरम आहे भव्य आहे सुंदर आहे मग आपण काय करावं नाही ह्या साधूचं दर्शन घ्यावं. साधूचं दर्शन घेतल्यानंतर साधूचा कृपा आशीर्वाद भेटेल आणि आपलं राम कार्याला कुठल्याही प्रकारचं विघ्न येणार नाही. मग आपण काय करावं नाही जावंच असाची भेट येऊन गेलेला आहे आश्रमावर तिथं उतरल्याबरोबर दिव्य आश्रम भव्य असणार लोटांगण त्या साधूला हनुमंतरायाने घातलेला आहे. घातले बरसले आणले चरण चाळण जीवन अर्ध्य पाद्यादी संपादन पूजा विधान मांडिले. मग हनुमंतरायाने लोटा घातल्यावर काय केलं पाणी घेतलेलं आहे पाणी घेतलं मग त्याचे पाय धुवायचे नंतर त्याची पूजा करायची हे सर्व मग हे करण्यासाठी पाणी आणलेलं आहे. मग पुन्हा त्याची पूजा करण्यासाठी सर्व जे सामग्री लागते सर्व सामग्री घेतलेली आहे. नम्र होणी अत्यंत चरण चुरावया धावत आणि निफळमुळे समस्त कपिशातित्य मांडिले. काढले मिळले काय केलं हनुमंतरायाला पाहिल्याबरोबर नाही म्हणलं आता काय करायचं मग हनुमंतरायाचे पाय धुण्यासाठी पाणी आणलेलं आहे. बर हनुमंतरायाला आवडतील खाण्यासाठी असे गोड 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 फळं आणली एवढी सर्व काही सोय केली नाही म्हणलं आता आपल्याला काही करून इथं आपल्याला हनुमंतरायाला गमवायचे किंवा गोवून ठेवायचं आहे. मग लटकच पाय दाबले निघालं नाना महाराज म्हणला तुमचे म्हणला या आश्रमाला पाय लागले माझा आश्रम आज पावन झाला नाही म्हणला थांबा माझी ही पूजा अर्चा तुम्ही स्वीकारावं लागते पण नाना प्रकारची विनंती करू लागलेला आहे. पुंडलिक विठ्ठल देव राजा रामचंद्र भगवान की जय कपिवर्यमान भगवान की जय. मूवी नंबर 15 माहित आहे बंद करून समोर
झाली का 15? श्री गणेशाय नमः. स्वामी अंगीकारावे फळमूळ, प्राशन करावे शीतळ जळ, मार्गी शिणले ती बहुळ, स्वदेह कळलोळ सर्वांगी. काळने मी हनुमंतरायाला म्हणून लागलाय, बोलू लागला म्हणला महाराज, आणि तुम्ही फार थकून आलेले दिसला, फार दमून आलेले दिसला. नाही म्हणला, मी जे आता हे फळमूळ जे आणलेलं आहे त्याचा स्वीकार करा. स्वीकार केल्याशिवाय म्हणले, तुम्ही याचा अंगीकार केल्याशिवाय म्हणजे थोडा वेळ सुद्धा गमू नका. दिसतोशी जैसा रामदूत, वानर नुग्रहित कोण कार्या त्वरित, तुम्ही येथे येणे केले. मग काळने मी म्हणू लागला, बघितलेलं आहे आणि मनामध्ये जसं काय आता ज्ञानी आहे, ओळखीला असं हनुमंतराला म्हणला ना, असं तर तुम्ही दिसणार आहोत जसं काही रामदूत हवं की काय, रामाचं कार्य करण्यासाठी तुम्ही निघाला होता काय, मला असं दिसू लागलेलं आहे. बर महाराज, तुम्ही इथं येण्याचं कार्य काय, तुम्ही लई शिनलेले दिसणार, लई दमलेले दिसणार. बर म्हणजे तुम्ही जाण्याचं कार्य काय, तुमचं नियोजन काय, मला जरा सांगा सविस्तर. म्हणाल तू काय जानसी, मज बेटी झाली बहुत ऋषीसी, त्याही सांगितले वार्तेसी, ऐक तुझ पासी सांगेन. आणि बाबा एवढं कसं रामदूत आहे असं कसं ओळखू आलं म्हणत असेल. म्हणलं मी काही साधा माणूस नाही, मी लय महान मोठा ऋषी आहे म्हणला. बर, कुण्या ऋषीची भेट झाली, गाठ झाली, मी सगळं मी सांगतो बाबा तुला सविस्तर ऐक बाबा, निवांत बस जरा. राम लक्ष्मण बंधू दोघे, पितृवचनेसी निगती वेगे, क्रमोनिया मही स्वंगे वना वेगे आले पै. आणि मग त्यानं सांगायचं चालू केला, म्हणला राम आणि लक्ष्मण हे दोघे जण भाऊ आहेत. बर, पितृवचनाने म्हणले आपल्या वडिलांच्या आज्ञेवरून ही दोघेही वनवासाला निघाले. म्हणला ही दोघेही वनवासाला निघाल्यानंतर मग दोघांनी पित्राज्ञा मानलेली आणि वनवासाला दोघे निघाल्यानंतर पुढे काय झालेलं आहे. त्यांचा पुरुषार्थ अद्भुत, परिसता तो कपिनाथ, आवडी उठली बहुत, अनुचित परिसावया. मग त्याने काय काय पुरुषार्थ केला, काय काय काम केले बाबा मी सांगतो. एवढं म्हणल्याबरोबर काळने मी नाही एवढं बोलल्याबरोबर आता काय हनुमंतरायाला उल्हास आला, मनातून उल्हास आला. म्हणलं रामाची कथा ऐकायचं म्हणल्यानंतर नाही खरंच ऐका. हनुमंतराया सुद्धा सरसाले पुढे येऊन काय म्हणतात, स्वयंवरी भंगिले हर कोदंड, रावणाचे काळे तोंड, झाडीले भार्गवाचे बळबंड, यश प्रचंड घेतले. मग ज्या वेळेस स्वयंवरामध्ये सीतेचं स्वयंवर ठेवलं, स्वयंवरामध्ये जे शिवधनुष्य होतं, शिवधनुष्य रावण उरावून पडला बाबा. म्हणले रावणाचं काळ तोंड झालं आणि नंतर मला सीते समवेत दोघे जण, वना निघाले आपण, मारोनी राक्षस दारुण, वळी ही जाण मारिला. मग सीते सोबत दोघेही जण निघाले. दोघे जण निघाल्यानंतर म्हणले तिथं वाटामध्ये विरार नाही, अनेक नाना प्रकारचे राक्षस आले. राक्षसाचा म्हणले निपान करीत करीत राम प्रभू लक्ष्मण सीता हे पुढे पुढे निघालेले आहेत. राज्य सुग्रीवा दिधले, वानर सैन्य पैसे केले, ते वानर तनुज देखिले, म्हणून पिसिले उत्तर. आणि मग जे वाळीचं आणि सुग्रीवाचं राज्य पाहिजे ही होत, ते वाळीचा वध केला, राज्य सुग्रीवाला दिलं. आणि मग सगळे वानर सोबत रामाने घेतले आणि निघालेले आहेत. आणि तुमचा सुद्धा महाराज म्हणले वानरासारखा वेश दिसू लागलेला आहे, म्हणून तुम्हाला मी हे विचारत आहे.
स्वागत असोगा तुझ सनात करावे मज जरी देखसी अधिकार ओज जीवीचे गुज तुझ सांगो. आणि मग म्हणले तुमचं स्वागत आहे महाराज. आणि कसं मला माझ्याकडून काही कमी जास्त पडलं तर मला माफ करा, पण माझ्या मनामध्ये जे वाटलं, माझ्या मनामध्ये जे आलं ते तुम्हाला मी बोलून दाखवलेलं आहे. श्रीरामाची निज कथा तापस मुखे ऐकता उल्हास झाला कपिनाथा देखुनी सादरता वानरी. आणि मग ज्या वेळेस रामाची कथा आहे काळने मी सांगायला सुरुवात केला, म्हणला असला आहे तापस होशी, म्हणला महाराज आहे. आणि ह्या महाराजाच्या तोंडून आपल्याला कथा ऐकाय भेटणार नाही. हनुमंतरायाच्या मनाच्या ठिकाणी उल्हास आलेला आहे. श्रीराम असता जनस्थानी रावण कपट रूपे येऊनी शून्याश्रम देखोनी श्रीराम पत्नी चोरिली. आणि मग पुढे आले पंचवीस ठिकाणी तिथं म्हणले आसन पर्णकुटी तयार केली. मग काय ज्यावेळेस श्रीराम लक्ष्मण म्हणले तिथं त्या पर्णकुटीमध्ये नसताना रावण तिथे गेलाय, तापस वेश दान केलाय आणि तिथून सीतेची चोरी केलेली आहे असं त्यांनी कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. ते सीतेच्या धावण्यासी श्रीराम निघे वेगेसी मार्गी आडवे होता राक्षसांसी श्रीरामी त्यासी मारिले. आणि मग त्या श्रीरामाला म्हणले ज्यावेळेस सीतेच्या धावण्यावर ज्यावेळेस गेला जटाला मारलं किंवा बाकीचे जे काय राक्षस आलते त्या राक्षसाचं निपान केलेलं असे मोटर कथा काळणी सांगू लागलेला आहे. वाळीने पिडून सुग्रीवासी हरिले स्त्री आणि राज्यासी रामे मारून त्यासी सुग्रीवाशी थापिले. आणि वाळीचं आणि सुग्रीवाचं म्हणले जे वैर होतं राज्य पायी मग वाळीचं निर्दळन केलेलं आहे आणि राज्य सुग्रीवाचं राज्य सुग्रीवाला दिलेलं आहे. रामाने सुग्रीवाला राज्य स्थापन केलेलं आहे. सुग्रीव राजा महावीर सकळ वानराचे भार झाले श्रीरामाचे किंकर बोधोपकार होऊनी. आणि मग सुग्रीवाला राज्य दिल्यानंतर मग सुग्रीवाला काय रामाचं म्हणले आपल्यावर फार उपकार झाले. मग त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी म्हणून जे सुग्रीवाने काय केला सगळा वानर भार जो आहे तो वानर भार आपल्या सोबत घेतलेला आहे आणि मग रामाला सहाय्य करण्यासाठी वानर भार घेऊन सुग्रीव राजा निघालेला आहे. दोघा पडिले अति सख्य समुद्री शिळा बांधिल्या देख न लागता निमिष एक लंका समुख येते झाले. मग दोघांची एवढी मैत्री झाली, एवढे म्हणले गहन मैत्री झाली. त्या मैत्री झाल्यानंतर काय केलंय दोघांनी म्हणले वानर भार सोबत रामाच्या सोबत निघालेला आहे आणि समुद्रावर म्हणले सेतू बंधन निर्माण केलंय आणि लंकेला युद्धासाठी पोहोचलेले आहेत. युद्ध झाले घोरांदर रावण प्रधानादी कुमर मरिले सैन्य झुंजार मारिले समग्र एक पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. अण्णा या नाही कोणता शब्दच बरोबर आहे ना. अंदाज म्हणजे दर्शी मराठायचा अवघड आहे ना. श्री गणेशाय नमो. युद्ध झाले घोरांतर रावण प्रधानादी कुमर मारिले सैन्य झुंजार मारिले समग्र एक. आणि मग त्या श्रीरामाचं लक्ष्मणाचं वानरांचं सगळ्याचं युद्ध एवढं घोरांना झालं बा, एवढं भयंकर झालं की म्हणले जे प्रधान होते बर रावणाचे लेकर बाळ नाही लय अति युद्ध झालं. रावणाचं काही सुद्धा शिल्लक राहिलं नाही अशी म्हणले सविस्तर कथा तो काळनेनी हनुमंतराला सांगू लागलेला आहे. दुःखे खवळला रावण घेऊन ब्रह्मशक्ती आपण हृदय सुमित्राचे लक्षुण शक्ती दारुण हानितली. मग काळनेनी म्हणू लागला रावणाला राग आला. म्हणले आता कोणी राहिले लोक राहिले कुणी राहिले म्हणले मोठमोठे जे प्रधान होते सगळेच्या सगळे राहिले एकटाच रावण उरला नाही म्हणले. मग रावणाला राग आला. रावणानं काय केला म्हणले शक्ती उचलली आणि बरोबर लक्ष्मणाला म्हणले लक्ष्मणाचा वेध घेतला आणि लक्ष्मणाचा वेध धरून शक्ती मारली.
मग काळणी मी हे चुकीचं सांगू लागला, पण रामाची कथा सांगत आहे की चूक आहे का बरोबर. हनुमंतराय तुझ्या लक्षात राहिले, कारण रावणाने जी शक्ती मारली होती बिभीषणाला म्हणून मारली होती, पण लक्ष्मण पुढे बिभीषणाला पाठीमागून आड आलेला होता. ही कथा नाही म्हणलं, लक्ष्मणाचा वेध धरून आपण मारले अशी चुकीची कथा काळणी मी हनुमंतराला सांगू लागलेला आहे. शक्ती भेदुनी हृदयाची निघोनी गेली भूमीची, अति विकळता सुमित्राची पडिला किती निश्चित. लक्ष्मणाला म्हणले हृदयाच्या ठिकाणी शक्तीभेद झाल्यानंतर शक्तीभेद झालेला आहे, शक्ती म्हणले पाताळा जमिनीमध्ये निघून गेलेले आहे. मग काय झालं, लक्ष्मण म्हणले तिथं मूर्छित अवस्थेमध्ये विकळ होऊन पडलेला आहे, अतिशय वेदना आहेत म्हणले. एवढी असणारी कथा आहे रामकथा काळणे मी हनुमंतराला सांगू लागलेला आहे. वातवावया सुमित्राची देव आलो आवची दिशी, सूर्य न ये पाउदयाची मज त्वरेची जाणे असे. हनुमंतराय म्हणू लागले, म्हणले लक्ष्मणाला शक्तीभेद झालेला आहे आणि लक्ष्मणाला आता वाचवायचं आहे. मग लक्ष्मणाला वाचविण्यासाठी मला औषधी आणायला जावं लागणार आहे. आणि महाराज कसं आहे, मला इथं जास्त वेळ थांबता येणार नाही, मला औषधी आणायचे आणि ते औषधी आणण्यासाठी मी निघालेलो आहे. मग कृपा करून मला लवकरात लवकर जाऊ द्या, असं हनुमंतराय त्या काळणीला ऋषीला विनवणी करू लागलेले आहेत. सांगितले सकळ व्रत तू तपस्ते जे अति विख्यात, जानुनी माझे मनोगत शीघ्र कार्यार्थ साधावा. म्हणले तू सगळं काही रामाच्या गोष्टी सांगितल्या, बर सगळं माझ्या मनातलं ओळखलं आणि तुम्ही मला जे आवडतंय तीच कथा सांगितल्यामुळे मी आतापर्यंत थांबलो. मग आता तुम्हाला मनातलं तर ओळखू येते सगळं, मग एवढं ओळखू येत असल्यानंतर तुम्ही काय करा. काय म्हणले, आता माझ्या मनातलं काय मनोरथ माझा असा आहे, आता जाता लवकरात लवकर जावं आणि राम कार्य पूर्ण करावं, लक्ष्मणाला वाचव, कारण मला ती औषधी आणायची आता. मग तुम्ही काय करा, नाही म्हणले लवकरात लवकर मला जाऊ द्या, मग एवढं माझ्यावर कृपा करा. हनुमंतराय बोलू लागलेले आहेत. विलंब न करावा सर्वथा औषधी सांगाव्या समजता, भास्कर उदया न येता मद तत्वता जाणे असे. आणि मला उशीर करायला जमणार नाही, मेळ लावायला जमणार नाही. बर कसं आहे, औषधी कशा आहेत, कशा प्रकारचे आहेत मला सांगा आणि काय करा. नाही म्हणले बर. आणि मला एक म्हणले आठ आहे. कोणती आठ आहे की दिवस सूर्य उगवण्याच्या अगोदर मला त्या औषधी आणावं लागणार आता, आणि ते सूर्य निघाल्यानंतर म्हणले नाही अनर्थ होणार, त्याच्यापेक्षा सूर्य निघण्याच्या अगोदर औषधी आणावं लागणार, त्याच्यामुळे मला वेळ लावू नका आणि मला आता जाऊ द्या. हनुमंतराय बोलू लागलेले आहेत. तव दर्शने मुनीवरा सुखानुकोटी मज कपिंद्रा, कुरूपाशी पाहुणेरा निरोप सत्वरा मज जावा. आणि मग हनुमंतराय म्हणले नाही म्हणले मला आताच्या आता जावं लागणार आहे, औषधी आणावं लागणार आहे, सूर्य उगवण्याच्या अगोदर जावं आहे, त्याच्यासाठी म्हणले आताच्या आता मला काय करा, तुम्ही मला जाऊ द्या, आता मला वेळ लावू नका. सेविता सज्जन द्रीचे उदक अंतर पुनित होय देख, प्राप्त होय जरी अन्नाधिक ब्रह्म सुख देख तो पावे. आणि मग कसं आहे म्हणले, तुम्ही आला इथं फळमूळ किंवा अन्न ग्रहण केल्याशिवाय जाऊ नका अशी विनवणी केल्यानंतर नाही म्हणले. कसं आहे, मला इथं आता खात बसायला टाइम नाही, मला वेळ नाही, मला जायचंय पुढे औषधी आणायचे म्हणल्यानंतर. मग त्यावेळेस काय म्हणले, काळणे म्हणला तुम्ही कमीत कमी इथं आमच्या आश्रमाला कमीत कमी म्हणले पाणी तर पिलो, पाण्याचं म्हणले तेवढं पाणी ग्रहण जरी केलं तरी माझा आश्रम पावन होणार आहे, असं काळणे हनुमंतराला बोलू लागलेला आहे. सज्जनाच्या घरचे अन्न बळावे बळीची मागून, नाही तरी आपण जीवन तरी मागावे. आणि मग अगोदरच म्हणते कसं की सज्जना घरचे अन्न बळेची घ्यावे मागून. मग नाही म्हणले, जर तुम्हाला जेवण करा किंवा अन्न खायला जर टाइम नसेल तर पाणी का होईना पिल्याशिवाय
जाऊ नये का सज्जनाच्या घरून जाऊ नये कारण तसं गेल्यानंतर ते आपणाला पुढे कोणत्या कार्याला यश येणार नाही. मग अशा प्रकारचा विचारांतर करू लागलेले आहेत. आली आई ब्रह्माजी को सज्जना न पाऊल पवती देखो हे घडले का प्रत्यक्ष गोपाल सकळ काळा करीती. आली आई ब्रह्माजी को सज्जना न पवती देखो हे घडले का प्रत्यक्ष गोपाळ सकळ काला करीती.